आणि तुम्ही हा व्लॉग पाहू नका मित्रांनो, याच्यात काही नाही पाहायसारखं. त्याला लाईक करू नका, शेअर करू नका, कमेंट करू नका, सबस्क्राईब अजिबात करू नका. सो कसे आहात मित्रांनो, मी आज ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो आणि मी आता चाललो आहे कोल्हापूरला. तर अशा प्रकारे आता मी व्लॉग बनवणं शिकतो आहे मित्रांनो आणि हा माझा पहिला व्लॉग आहे आणि मी आता चाललो आहे कोल्हापूरला. आता सध्या मी आहे कॅनॉट प्लेसला. हा इथं लोकेश आहे जो मला सोडायला आलेला आहे. माझी आता बाबा पेट्रोल पंपवरून ट्रॅव्हल्स आहे, कोंदुस्कर ट्रॅव्हल्स. आता किती वाजले, 7:37 झाले. 8:30 वाजता माझी ट्रॅव्हल्स आहे. तो आता आपण जाऊया आपल्या पुढच्या जर्नीला. तर ज्या बसमध्ये मला जायचं आहे ती बस इथं उभा आहे, कोंदुस्कर नाही का, हाच नंबर आहे. पण ह्या बसकडे बघून मला असं वाटतं आहे की ही बस जरा मला जुनी दिसते आहे खूप, नाही का. आणि यांनी ॲप्लिकेशनवर टाकलं होतं की 1 वर्ष आधीची बस आहे म्हणून ही, नाही का. पण ह्या बसची हालत जरा मला खराब दिसते आहे. पण ठीक आहे, आता काय पर्याय नाही त्याला, बघू आता आपण. सो फायनली आपली गाडी आता निघालेली आहे. ॲक्च्युली माझं काय झालं ना की मी जेव्हा दुपारी बुकिंग करत होतो तर मला आहे ना फक्त एकच लोअर, मी सिंगल आहे ना, मी एकटा चाललो, तर लोअर सीट मला सगळ्यात मागचं मिळालं होतं, तिकडं सगळ्यात मागचं. तर मग मी तिथं जाऊन बसलो. मग ते जे आतमध्ये आहेत चेक करणारे असतात ते, नाही का, त्यांचे माणसं, तर त्यांनी माझं तिथं नाव वाचलं, प्रशांत संघवी म्हणून, नाही का. मग मी मागचं सीट का बरं बुक केलं म्हणे, पुढचं बुक करायचं असतं म्हणे ते, नाही का. मी म्हटलं मला भेटलंच नाही, ते फुल दाखवत होते सगळं. त्यांनी मला आता पुण्यापर्यंत पुढचं सीट दिलं आहे. माझे फॉलोअर आहे ते, माझे व्हिडिओज वगैरे बघतात ते आपले, नाही का. मग ते म्हणे व्हिडिओ वगैरे बघतो म्हणे तुमचे, तुम्ही एक काम करा म्हणे, एक पुढचं सीट खाली म्हणे पुणेपर्यंत. तर मग तुम्ही पुणेपर्यंत इथं हे सीट घ्या म्हणे, नंतर पुण्यानंतर पुढं परत मग तिकडं जावं लागेल आपला. पण ठीक आहे ना, पुण्यानंतर असं पण एक्सप्रेस वे असेल, पुण्यापर्यंत रोड खराब असेल थोडा, आहे की नाही. सो अशा प्रकारे आता आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपली मॉर्निंग जी कोल्हापूरमध्ये झालेली आहे. मी आत्ताच बसमधून उतरलो आणि मी काल जे व्लॉग माझा शूट केला होता तो मी रात्री बसमध्ये चेक केला. तर त्याच्यामध्ये मी बघितलं की त्याच्यामध्ये मी 1x मध्ये शूट करत होतो सगळं. आणि त्या 1x मध्ये माझी पूर्ण स्क्रीनवर आहे ना माझा चेहरा वगैरे, पूर्ण माझं बॅकग्राऊंड वगैरे सगळं कटून जात होतं. तर मग मी प्रसाद मालोदेला फोन केला काल रात्री. मग त्यांनी मला सांगितलं की 0.5वर शूट करायचे असतात व्लॉग आणि कॅमेराची पण सेटिंग सांगितली त्यांनी मला. एक मोनो काहीतरी सेटिंग असते ती करायची त्यांनी मला सांगितली. आणि मग मी आता सध्या ते करतो आहे. आता आपण सध्या आहे कोल्हापूरच्या बसस्टँड एरियामध्ये. मला इथं ट्रॅव्हल्सने आत्ता जस्ट सोडलं. माझा एक फ्रेंड आहे दीप म्हणून, तो येतो आहे. तो इथं कोल्हापूरमध्ये ब्लॉगिंग वगैरे करतो, म्हणजे तो फॅशन फॅक्टरीचे प्रमोशन्स वगैरे शूट करण्याच्या संदर्भात माझा आणि त्याचा कॉन्टॅक्ट झाला होता. सो आता त्याचा मी वेट करतो आहे. आणि असं हे कोल्हापूर आपल्याला सकाळी सकाळी बघायला भेटले. ट्राय करेल मी की महालक्ष्मी टेम्पलपासून आपला ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करेल, पण आता मला माहीत नाही इथून टेम्पल किती अंतरावर आहे. तर हे सगळं काही दीप आल्यावरच आपण करू शकतो. आज पहिली व्लॉगिंग चालू केलेली बाई मी. आजचा माझा हा पहिला व्लॉग आहे. हे अनलॉक कर. सो अशा प्रकारे मी आता रेडी झालेलो आहे आणि आता आपण चाललो आहे महालक्ष्मी. पहिले तर काहीतरी थोडाफार नाश्ता वगैरे करू आणि मग महालक्ष्मी टेम्पलला जाऊ. असा हा माझा आजचा आउटफिट आहे. सो फायनली आता आम्ही मंदिराकडे चाललो आहे. कोल्हापूरमध्ये ट्रिप्सी फिरतोय आम्ही मस्त. भाऊच्या RTOमध्ये खूप ओळख आहे भाई. भाईची RTOमध्ये ओळख आहे. भाऊ तुमचं इंट्रोडक्शन द्या जरा. काय नाव? नक्षिकेत आणि दीप हे दोघं चांगले मित्र आहे वाटतं. समोर साहेब पण आहे, मॅडम आहे. मी कॅमेरा चालू ठेवतो, बघू मॅडम पकडता का भाऊला. इकडं लेफ्ट राईट मारून घेतला भाऊली जागेवर. आता आम्ही चाललो आहे मंदिराकडं. दर्शन घेऊ पहिले आणि मग पैसे कमवण्याच्या मार्गाला लागू.
दर्शन आमचं झालं आहे, पण आम्ही मुखदर्शन घेतलं कारण की आतमध्ये गाभाऱ्यात जायला 1-2 तास वेळ लागेल. मी तिथं टेक घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांनी अलाउड नाही केलं ते. नंतर भाऊनी आपला एक 17 प्रोचा फायदा घेतला. एटेक्समध्ये झूम मारलं भाईनी. तो टेक लावणार आहे मी या व्लॉगमध्ये. आता 1-2 फोटो काढून घेतो फटाफट. सो दुपारी दर्शन वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर मी माझ्या एका कामाला गेलो होतो. ते काम मी इथं व्लॉगमध्ये नाही सांगू शकत आणि नंतर काही शूट करायला चान्सच नाही मिळाला. आता परत जीप आणि ते आले. आता आम्ही चाललो आहे रंकाळा फिरायला. रात्री 11 वाजता माझी बस आहे जी मला संभाजीनगरला सोडणार आहे. शिकतोय भाई मी अजून व्लॉगिंग करणं. मला येत नाही भाई. मला माहीत नव्हतं कसे टेक्स घ्यायचे काय. समजून घ्या. तर माझ्या डोक्यावर एवढं प्रेशर होतं कामाचं, त्याच्यामुळं मला थोडं कसं आहे ॲडजस्ट करून घ्या. आणि तुम्ही हा व्लॉग पाहू नका मित्रांनो. याच्यात काही नाही पाहायसारखं. त्याला लाईक करू नका, शेअर करू नका, कमेंट करू नका, सबस्क्राईब अजिबात करू नका. कारण हा व्लॉग तुमचा फक्त वेळ वाया घालणार आहे. बाकी याच्यामधून तुमचं काही होणार नाही मित्रांनो. रंकाळा तलाव काय म्हणजे काय करायला इकडं मी काही 2-4 शब्द शिकलो आहे. बोल की भावा. काय विषय आहे भावा. बोल की भावा. तुम्ही जाल काय तिकडे. सो आपण आलो आहे आता रंकाळा तलाव पाहायला. इथं छान काहीतरी दिसणार आहे असं वाटतंय. काय पण हा तलाव इथं पाणी वाहून येतं कुठून का थांबलेलं आहे पाणी. अच्छा हा असा रंकाळाचा व्ह्यू आहे. काय क्लिअरिटी भाई. 1.5 लाख गेले पण वसूल झाले भाई. हा तुम्ही लहानचे मोठे लहानपणापासून फिरत असाल तुम्ही इकडे आहे ना. हे इकडं सगळं खाऊचे माझ्या खाऊ गल्ली काय पूर्ण फूल वगैरे. अरे बापरे. काय रे गणपती विसर्जन वगैरे इकडेच होत असेल सगळं तुमचं. इकडे खण आहे तिकडे होते. खण आहे याची ते बॅक साईड आहे तिकडे महादेवाचं मंदिर वाटतं इथं. हा महादेव. सो असा हा रंकाळा तलाव आहे दोस्तांनो. तुम्ही हा ब्लॉग बघून काही उपयोग नाही आहे. वेळ वाया जाणार आहे. थोडा थोडा हा व्ह्यू नाही का. हे लाईट्स असे दिसत आहे मुंबईला जसं मरीन लाईन्स आहे ना नाईटला दिसता तसा एरियल व्ह्यू जर बघितला आहे तर आता मरीन लाईन सारखंच दिसत असला वरतून पूर्ण फ्लाईट. एअरपोर्ट आहे ना रे इथं जवळ. हर्ड दिसतोय. हा कोल्हापूरला एअरपोर्ट आहे की एअरपोर्ट आउट साईडला कडे 20-30 किलोमीटर. आता मी थोडा रंकाळा तलावाचा आनंद घेतो. काही नाही बाई ब्लॉगमध्ये काही नाही आहे. वेळ वाया जाणार आहे पूर्ण. ती तालीम आहे आणि आतमध्ये सर्व पैलवान प्रॅक्टिस वगैरे करतात नाही का. लाल माती पूर्ण ते काय मुद्रा की कुस्ती काय होती रे सर. अरे नाही रे बाबा. पूर्ण लाल माती होते छान. नवीन एक्सप्लोर करायला आल्यावर भारी वाटतं बाई. मला खूप लहानपणापासून पाहायचं होतं नाही का पैलवान. मला तर अशी इच्छा होती की त्या लाईव्ह त्यांची प्रॅक्टिस पाहायला भेटावं पण आता ते इथं नाही आहे सध्या कोणी. चलो ठीक आहे. सो असा हा आखाडा आहे म्हणता याला. इकडे कोल्हापूरमध्ये खूप आवड आहे लोकांना नाही का. पैलवान स्पर्धेत भाग घेता वगैरे लोक इकडं खूप सारे नाही का. आमच्या इथं पण आहे संभाजीनगरला पण एवढं नाही आहे नाही का. गंगावेश तालीम आहे. महानगरपालिकेत ही कोल्हापूरची महानगरपालिका आहे. आणि इथं असं म्हशी वगैरे थांबलेल्या असताना याचं लाईव्ह जागेवर दूध काढून मिळतं नाही का. काय लिटर असेल अंदाजे. 35 रुपये असेल. 35 किंवा 40 असेल. अरे बाप. पण ताजं दूध म्हशीचं काय मिळालं नाही काय. ताजं दूध लाईव्ह आहे हे लाईव्ह. सो फायनली जेवण वगैरे झालं आहे आमचं. आता इथं हमसफर ट्रॅव्हल्सला आलेलो आहे. माझी ट्रॅव्हल्स इथं येणार आहे थोड्या वेळात. आता ह्या 2 मित्रांनी आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे. मला सोडायला आले इथं. तर अशा प्रकारे हा व्लॉग मी इथं स्टॉप करतो मित्रांनो. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की हा व्लॉग फायद्याचा नाही आहे पण जेव्हा ते पैलवानांचा आखाडा वगैरे भेटला मग त्या म्हशी दिसल्या दूध जागेवर मग तेव्हा वाटलं काहीतरी आहे भाई या व्लॉगमध्ये. ॲटलिस्ट घरचे तरी पाहतील भाई पोरांनी काय केलं तिकडं जाऊन. असं आहे. सो नवीन दुसऱ्या व्लॉगमध्ये भेटू मित्रांनो लवकरच. तोपर्यंत लाईक नका करू, सबस्क्राईब नका करू, फॉलो नका करू, काय जे ते कमेंट बिमेंट काहीच करू नका. बाय.